अभिला विचारूया की गाडी कशी वाटते। कमाल, हा कलर म्हणजे नार्डो ग्रे वेगळीच वाटते एकदम बाईक। म्हणजे गाडी बघितली ना, गाडी कशी झाली? मस्त झाली, चांगली वाटते। मी तर घ्यायलाच गेलेलो पण बघताच बोललेलो मस्त झाले गाडी, कारण की पूर्ण गाडीचे पार्ट्स खोललेले होते आणि गाडी पूर्णपणे उघडी दिसत होती। असं वाटत होतं की हेवी डॅमेज झालाय किंवा ऍक्सिडेंट झालाय असं। तो 15 दिवसानंतर ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो त्यांचा फायनली कॉल आला लालजीबाईचा की गाडी रेडी झालेली आहे, येऊन घेऊन जा। 3, 2, 1 तर हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पेश राणे व्लॉग्स। आणि ह्या नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा व्लॉग मित्रांनो तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही हृदयाच्या खूप जास्त क्लोज असणार आहे, स्पेशली ते लोक जे लोक सुरुवातीपासून आपले व्लॉग्स बघतायत। कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा लोकांना बघायला भेटणार आहे आपल्या यामाहा एफजेड म्हणजे आपली डार्क हॉर्स, तिचा रिबिल्ड किंवा रिपेंट म्हणू शकता तुम्ही लोक। तर ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो 2016च्या 26 एप्रिलला मी बाय केलेली FZ16, जिला मी प्रेमाने डार्क हॉर्स असं नाव ठेवलेलं। जसं की सगळ्यांना माहितीच असेल की नवीन बाईक घेतल्यानंतर बाईक एकदम चकचकीत फॅक्टरी फिनिश मध्ये असते आणि त्याची पॉलिश वगैरे बघून आपल्याला तिचा अजून प्रेमात पडलेलं असतो आपण लोक। 65,000 किलोमीटर राईड केल्यानंतर आणि 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ऑब्व्हियस आहे तिची फॅक्टरी फिनिश ज्या पेंटिंग कंडिशन मध्ये आधी होती तशी ती ऑब्व्हियस राहणार नव्हती। ऑब्व्हियस यूज झाल्यानंतर कोणती गोष्ट झिजली जाते आणि तिचा फिनिश जो आहे खराब होत जातो। तसंच आपल्या गाडीचं पण झालेलं। तर या एप्रिल 26ला तिला 8 वर्ष पूर्ण झाले आणि माझ्या मनात अशी इच्छा होती की हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। कारण की मित्रांनो माझी बाईक म्हणजे माझी डार्क हॉर्स एकमेव अशी गोष्ट आहे जिने माझी अशा टफेस्ट टू टफेस्ट कंडिशन मध्ये पण साथ नाही सोडली। ऑब्व्हियस गोष्ट आहे 65,000 किलोमीटर साधे सुधे नसतात, 50,000 नंतर तर गाड्या दगा देऊन टाकतात। बट तरी पण बऱ्याच राईड्समध्ये बऱ्याच अशा एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये या बाईकने माझी कधीच साथ नाही सोडली। जसं की तुम्हाला लोकांना माहिती असेल की ॲज पर RTO नॉर्म्स आपली जी बाईक असते किंवा आपलं व्हेकल असतं त्याचं 15 वर्षाचंच एकूण लाईफ पिरियड असतो। सो मला असं वाटलं की 8 वर्षानंतर आता तिचं अर्ध आयुष्य तर संपलेलं आहे आणि राहिलेलं अर्ध आयुष्य म्हणजे राहिलेली 7-1 वर्ष तिला मी अशा म्हणजे रफ कंडिशनमध्ये तर ठेवू नाही शकत। जसं सुरुवातीला आणलेलं तेव्हा तिच्यावर जेवढा जीव होता तर ऑब्व्हियस आहे तिच्या शेवटच्या टायमिंगमध्ये पण तिच्यावर तेवढाच जास्त मी जीव ओतला पाहिजे आणि काहीतरी तिच्यासाठी केलं पाहिजे बेसिकली। तर तसं तर मी माझ्या गाडीला पूर्णपणे मेंटेनच ठेवतो, त्यामुळे की तिचे इंजिन झालं किंवा अजून कोणतेही पार्ट्स झाले पूर्णपणे टिच कंडिशनमध्ये। सो राहिला प्रश्न होता तो त्याच्या आउटर बॉडीचाच होता जो की रफ झालेला होता, म्हणजे की पेंट म्हणा तर त्याच गोष्टीचा होता। तर तेव्हा मी डिसाईड केलं की आता हिचे 8 वर्ष पूर्ण झालेत, 8वा बर्थडे झालाय तर आपण तिला रिपेंट करूया। फायनली मी डिसाईड केलं आणि त्यानंतर 10 एप्रिल पासून मी शोधायला चालू केलं की चांगला पेंटिंग वाला कोणता आहे वगैरे। तर मार्केटमध्ये मी जेव्हा रिपेंटिंग करणारे शॉप्स फिरायला लागलो तेव्हा मला कळालं की इंडियामध्ये पेंटर्सची किती जास्त डिमांड आहे आणि त्या डिमांडमुळे त्या लोकांचे एवढे जास्त नखरे आहेत। तर 2-3 पेंटर मी फिरलो आणि त्या लोकांचा ॲटिट्यूड वॉज लाईक नाही इतने टाइम लगेगा, इतना पैसा लगेगा तोपर्यंत ठीक होतं जो तो आपल्या स्किल प्रमाणे पैसे मागतो। बट टायमिंगच्या बाबतीत इतने दिन में ही दूंगा, उतने दिन में ही दूंगा, करना है तो करो, नहीं करना है तो छोड़ दो, म्हणजे ह्या टाईपची त्यांची लँग्वेज असते। आणि एकाच नाही सगळ्यांचं असंच असतं। रिपेंटिंग मार्केट आहे जे खूप स्मॉल स्केलवर आहे, स्किल्ड वर्कर खूप जास्त कमी आहे। त्यापैकीच मी म्हटलं की आता करतोय तर बेस्टच करूया, कारण की आपण जे करणार आहे ते आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करणार आणि आपल्याला हा नंबर बऱ्याच लोकांपर्यंत शेअर होणार आहे। तर 1-2 पेंटर्सकडे मी गेलो, त्यांच्याकडे पेंटर्स जागेवर नसतात, तिकडचे त्यांचे पेंटिंग शॉप्स मी बघितले। तर त्या पेंटिंग शॉप्समध्ये अशा गाड्या मी बघितल्या, त्यापैकी ही एक तुम्ही बघा की पहिला मी ओळखलंच नाही की ही बाईक आहे, मला तर वाटलं कार आहे। नंतर मला तिकडे एका माणसाने सांगितलं की ही ट्रायम्फ रॉकेट आहे। थोड्याच दिवसापूर्वी आपण इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ टाकलेली की ट्रायम्फच्या शोरूममध्ये गेलेलो आणि तिथे ट्रायम्फ रॉकेट बघितलेली। तर 1400 cc ची ही बाईक आहे आणि त्याला ह्या लोकांनी ट्राईक बनवला। तर ट्राईक म्हणजे काय, तर पुढे 2 टायर लावलेत आणि मागे जशी बाईक आपली असते तशीच त्याचंच इंजिन पुढे जे आहे 1 टायरच्या बदली 2 टायर लावले। तर युनिक मशीन होती। त्याच्यानंतर दुसऱ्या एका शॉपमध्ये मी गेलो, मिरवडला होता। तर तिकडच्या पेंटरकडे मला अजून एक अजुबा दिसला, हा जो आहे होंडा सिटी। लांबून ह्या लोकांनी बुगाटी वेरॉन या बुगाटी शेरॉन, आय डोंट नो एक्झॅक्ट नाव काय त्याच्यासारखी बनवण्याचा प्रयत्न केलेला। ग्रिल तुम्ही बघू शकता, इंटिरियर तुम्ही बघू शकता आणि 4 डोअरवाल्या गाडीला ह्या लोकांनी लांबडा असा सिंगल डोअर लावलेला। तर एकदम युनिक मशीन बनवलेली, पण आय डोंट नो काय झालं अर्ध्यातच ह्या लोकांनी प्रोजेक्ट आय थिंक बंद केला, कारण की धुळगात गाडी पडलेली, उघडी गाडी पडलेली, इंटिरियर पूर्ण वाटवायला लागलेलं। बट बनवली मस्त होती। तर युनिक मशीन मला बघायला भेटली पेंटिंगवाल्यांकडे। आपण हे जे मार्केट असे फिरतो त्यानंतर आपल्याला कळतं की किती काय लोक प्रयत्न करत असतात, किती टाईपच्या गाड्या बनवण्याचा प्रयत्न करत असतात। तर माझी अशी इच्छा होती की 24 तारखेपर्यंत म्हणजे 24 एप्रिलला माझी गाडी रेडी होऊन, रिपेंट होऊन, रिबिल्ड होऊन रेडी व्हावी। बट म्हणतात ना जो होता है ऊपर वाले के हाथ में रहता है और जब होना होता है तभी होता है।
तर तसंच काहीसं झालं की मला पेंटिंगवाला भेटत होता. नंतर मग मी आमच्या पटेल भाई म्हणजे मी ज्यांच्याकडे बाईक सर्व्हिस वगैरे करायला देतो त्यांच्याकडे त्यांना विचारलं. तर त्यांनी मला सांगितलं की एक पेंटर आहे मीरा रोडमध्ये आहे, बट त्यांनी एक पहिलाच अट ठेवली की हा पेंटर काम चांगलं करून देईल, फिनिश चांगले आणून देईल, बट जो हा वेळ घेतो पेंटर तो खूप जास्त घेतो आणि तुला बाईक जेवढे दिवस तो बोलेल तेवढ्या दिवसांच्या अजून 10 दिवस, म्हणजे जर 4 दिवस बोलला तर अजून एक्स्ट्रा 10 दिवस पकडून चाल, तेवढा लेट देईल, बट काम जे आहे मस्त देईल. आणि मला काम चांगलं पाहिजे होतं. वेळेचं असं होतं की 24 तारखेपर्यंत गाडी आली असती तर मजा झाली असती, म्हणजे सर्वांना तुम्हाला सगळ्यांना दाखवायला की त्याच्या बड्डे दिवशी ते सरप्राईज मी व्हिडिओमध्ये टाकलं. आणि त्या पेंटरकडे मी गेलो, विचारलं की किती दिवस लागतील, तर ऑब्वियस त्यांनी 4 दिवस लागतील सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे 4 नको 6 दिवस घे, पण गाडी मला जरा 24 तारखेच्या आत दे. म्हणजे गाडीला तुम्हाला असंच देता नाहीत, गाडीला पूर्ण त्याचे पार्ट्स जे आहेत ते काढून द्यावे लागतात. आउटर बॉडी आपल्याला पेंट करायची असते तर ते बॉडी पार्ट्स त्यांना काढून पेंटरला द्यावे लागतात. सो पटेल भाई जे आपले मेकॅनिक आहे त्यांनाच म्हटलं की तुम्ही गाडीचे पार्ट खोला आणि तुम्ही जाऊन त्या पेंटरला द्या. तर त्यांनी ती गाडी खोलून दिली. 2 दिवसानंतर मला जाऊन गाडी बघावीशी वाटली, कारण की 2 दिवस गाडी माझ्याकडे नव्हती. तर गाडी मी बघायला गेलो आणि गाडीची कंडिशन बघितलं भाई साहब, माझी जी हालत होती ना, मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की गाडी ह्या कंडिशनमध्ये मी कधी बघेल. तर तुम्ही सुद्धा इथे बघू शकता, स्क्रीनवर येत आहे. तर बघून खूप जास्त इमोशनल झालो, कारण की पूर्ण गाडीचे पार्ट्स खोललेले होते आणि गाडी पूर्णपणे उघडी दिसत होती. असं वाटत होतं की हेवी डॅमेज झाला आहे किंवा ॲक्सिडेंट झाला आहे असं. तर नंतर मग मी जरा गाडीवर बसलो वगैरे, बसून फील घेतला गाडीचा पूर्णपणे. तर लालजी भाई जो पेंटर आहे ते बोलले की थोडे दिवस अजून लागतील गाडीला, माझ्याकडे काम आहे आणि माणसं नाही आहेत. तर गाडीला त्या कंडिशनमध्ये बघून आहे ना खूप जास्त इमोशनल झालेलो. आणि तेव्हा मला असं वाटत होतं की काय हालत झाली गाडीची, काय होणार आहे वगैरे असं तसं. तर मी सारखं पॅनिक होऊन कॉल करायचो लालजीबाईला. तर लालजीबाई बोलायचे गाडीचं टेन्शन घेऊ नको, पण माझं जसं काम होतं आहे तसं मी तुला देतो ती गाडी आणून. तो 15 दिवसानंतर ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो त्यांचा फायनली कॉल आला लालजीबाईचा की गाडी रेडी झालेली आहे, येऊन घेऊन जात. आम्ही लोक, मी, अमोल आणि किरण जसंही ऑफिसमधून सुटलो तसं लगेच लालजीबाईकडे गेलो मिरावडला. मस्त आले 15 पॉइंट ना, फिनिश मस्त आले, जबरदस्त. त्यांच्याकडे गाडी बघितली तर गाडी पार्ट्समध्ये होती पण पेंट झालेली होती. आणि फायनल रिझल्ट जेव्हा पेंटचा बघितला ना तेव्हा आम्ही तिघं पण खुश झालो. तुम्ही पण बघा. As the afternoon, we lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. तर मित्रांनो आपल्या गाडीला पूर्णपणे पॅकिंग करून रेडी झालेलं आहे, कलर झालेला आहे पूर्णपणे. तर चला आता जाऊया गाडी फिटिंग करून घेऊया पटेलबाईकडून. ती मस्त अशी फिनिश आलेली गाडीला आणि म्हणजे म्हणतात ना फॅक्टरी फिनिशला एक पेंट जो झालेला. ऑब्वियस आहे तुम्हाला लोकांना आता सगळ्यांना क्युरियोसिटी असेल की किती मध्ये बनवली, किती पैसे लागले, किती वेळ लागला सगळ्या गोष्टीचा. तर एंडला तुम्हाला मी किती ह्याचं चार्जेस लागले ते सगळं सांगतो. तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं पेंटिंग वर्क पूर्णपणे झालेलं आहे. पेंट केलेले बाईकचे सगळे पार्ट्स आणि बाईक घेऊन आलो. ही लास्ट बाईकची कंडिशन आहे. तर लास्ट टाइम हिला बघून घ्या ह्या कंडिशनमध्ये की विदाऊट पेंटेड कशी दिसते, नेकेडमध्ये कशी दिसते. तर पूर्णपणे सापळा आहे, चेसी आहे, मॅकविल्स आहेत. तर हे पार्ट्स लावल्यानंतर आपली गाडी पेंट झाल्यावर कशी दिसते ते बघा. 3, 2, 1. Summer sky, it was the best we ever had. And we'll stay on forever. We'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light. तर गाडी रिबिल्ड होताना बऱ्याच स्टोरीज मी इंस्टाग्रामवर अपलोड केल्या आणि तिथे मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, भाई कशाला रिपेअर करतो, यू नीड अपग्रेड. आणि आय नो की 8 वर्ष एक गाडी चालवल्यानंतर मला अपग्रेडची गरज आहे आणि जेवढं ट्रॅव्हल मी करतो त्या पर्पजने मला अपग्रेडची गरज आहे ॲक्च्युली. बट व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला कळेल की मी अपग्रेड का नाही केलं आणि रिपेंट का केलं, त्याचं ॲक्च्युअल कारण काय आहे. तर फिट केल्यानंतर मित्रांनो अमेझिंग रिझल्ट आलेले गाडीचे आणि तुम्ही लोकांनी सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं. कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवाच तुम्ही लोक. बट त्याच्यावर थोडीशी फिनिशिंग अजून बाकी होती, जसं की त्याचे स्टिकर्स झाले आणि बाकी सगळ्या पण गोष्टी, त्यावर लिकर मारणं वगैरे असतात काही प्रोसेस, तर त्या बाकी होत्या. तर स्टिकरिंगसाठी मी शोधत होतो की जे ओरिजिनल स्टिकर्स आहेत ते लावू. बट
आपल्या गाडीचा यामाहा वर्जन 1 असल्या कारणाने त्याचे स्टिकर्स मला अवेलेबल नव्हते होत, तर मी विचार केला की का नाही की लोकलच स्टिकर करून घेऊया. स्टिकरिंग वर्क वगैरे आहे, जसं की इकडे FZ वगैरे आहे, त्यानंतर इकडचे लोगो झाले, ह्या सगळ्या गोष्टी बाकी राहतात. तर तेच करायला आपण आता आलेलो. आपलं संतोष रेडियम स्मार्ट म्हणून आहे, भाऊ आपलं काम चालू केलेलं आहे. मस्तपैकी प्रिंट इकडे तुम्हाला लोकांना दाखवतो. हे जे ओरिजिनल जशा प्रिंट आहेत तसेच प्रिंट काढलेलं आहे आणि या मशीनमधून बाहेर आला तर भाऊ कापतोय, मस्तपैकी लावेल, फिट करेल. झालं मित्रांनो फायनली काम. एक गणपती, नंबर प्लेट, लोगो, स्टिकर सगळं फिट अँड फाईन. मित्रांनो स्टिकर्स वगैरे लागल्यानंतर गाडीचं काम एकदम फायनल झालेलं आणि फायनल टचवर येऊन पोचलेलं. आणि त्यानंतर जी गाडी दिसत होती ना, हा म्हणजे मी जेवढ्या लोकांना पण विचारलं ना की गाडी कशी वाटते, तर सगळ्यांची रिॲक्शन आपण बघूयात आता. तर मित्रांनो आता अभिला विचारूया की गाडी कशी वाटते. कमाल. हा कलर म्हणजे नार्डो ग्रे वेगळीच वाटते एकदम बाईक. म्हणजे जसं असं ठरवलेलं तशी झाली आहे ना. फिनिश कशी आली एक नंबर आहे. ज्याने कोणी डिटेलिंग केलंय कडक. आणि तू स्टिकर बघितलं, एकदम जसं कंपनीचं तसं वाटतं ना. एक नंबर केलंय. कलर असं वाटत नाही की असं केलंय, एकदम कुठेही कसं काय दिसत, जबरदस्त वाटतं. जरा बाजूला मस्तानी समोर उभी आहे. मस्तानी कधी काढतोय शॉर्ट राईड एक मारूया, प्लॅन करूया. तिला आता काढ, मी थोडा कन्व्हिन्स करतो भावाला. एक शॉर्ट राईड मारूया. राईड झाली नाही, एक माझ्याकडे हाय प्लॅन, तो करूया. नक्की नक्की. गाडी बघितली ना, गाडी कशी झाली? सुंदर झाली, मस्त ग्रे वाली चांगली वाटते. मी तर घ्यायलाच गेलेलो, पण बघताच बोललेलो मस्त झाले घरी. मी पण पार्ट आणायला गेलेलो सोबत, तर पॅकिंग करता नाही. पॅकिंग आम्ही आणली तिकडून एवढी मेहनत करून. ते कल्पेची गाडी मी चालवत आली, पार्ट्स घेऊन गेला ना मी. फिटिंग करताना पहिला रिव्ह्यू मागितलेला, भांडण करायला सांगितलेली. तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला लोकांना गाडी? आपल्या मित्रांना जेवढी आवडली, आय होप तुम्हाला लोकांना सुद्धा तेवढीच गाडी आवडली असेल. जो यामाहाच्या नवीन बाईक्स मध्ये आलाय तो वाला नार्डो ग्रे कलर नको होता, बट त्याचा एक शेड जो ऑडी मध्ये येतो तर तो मला हवा होता. तर ऑडी RS मधला नार्डो ग्रेचा हा वाला कोड जो स्क्रीनवर येतोय, त्या कलर कोडचा नार्डो ग्रे कलर मी आपल्या बाईकला करून घेतला. 30 और 10% गाडी नार्डो ग्रे कलर मध्ये, बाकी आपल्या ओरिजिनल ब्लॅक कलर मध्ये. आणि मला असा डार्क, म्हणजे या गाडीचं नाव मी जे जसं डार्क हाऊस ठेवलेलं तसा एक डार्कवाला त्याचा फील आला पाहिजे होता, जो की ब्लॅक कलरमध्ये येतो. बट त्या व्यतिरिक्त मला असं वाटलं की हा नार्डो ग्रे कलर त्या डार्क हाऊसला जस्टिस करेल, असा एक रगेड लुक येईल. तसाच काहीसा आलेला आहे. म्हणजे माझं ओव्हरऑल असं होतं की गाडी लेट आली, पण त्याचं जे काम आहे, जे आपल्याला हवं तसं झालं पाहिजे. फिनिश जी आहे पैसा वसूल फिनिश आली पाहिजे. तर गाडी तुम्ही बघू शकता, कलर जसा नार्डो ग्रे आहे पण तरी पण अजून असा डार्कवाला फील त्या गाडीमध्ये आहे. सो हे दोन पॅनल्स फक्त ग्रे आहेत आणि हा पॅनल ब्लॅक आहे. पाठी पूर्ण गाडी काळी आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. पुढचा पॅनल पण काळा आहे. हे साईडचे दोन छोटे पॅनल्स फक्त ग्रे केलेले आहेत, बाकी पूर्ण आपली गाडी ब्लॅक टू ब्लॅकच आहे. अजून एक जर टेक्निकल गोष्ट, जर फिनिशच्या बाबतीत गोष्ट बघायला गेली तर तुम्ही नोटीस केली असेल की नाही माहीत नाही, बट जो आपला ओरिजिनल FZचा स्टिकर असतो सेम टू सेम सिमिलर असा स्टिकर जो आहे आपण स्टिकरिंग करून बनवून घेतलेला आहे आणि तो सुद्धा A to Z तसाच दिसतोय. फिनिश तुम्ही बघू शकता की सुंदर असं, म्हणजे हात लावल्यावर तर कळतंय सुंदर असा फिनिश आलेला आहे. सर्वांना हा फिनिश आवडलेला आहे. ओव्हरऑल आपली गाडी अशी दिसते. हा मागचा पॅनल आहे जो मी काढला आहे, थोडंसं इथे एक्सटेन्शनचं काम बाकी आहे माझं. आणि साईडचे तुम्ही सॅडल स्ट्रे बघितले असेल ते सुद्धा काढलेले आहेत. सो ते मी नवीन बसवतोय, तर त्याच्यासाठीच हे मी काढलं आहे. ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये कळेलच. ओव्हरऑल गाडी अशी दिसते काय. आणि एक गोष्ट, हा जो पर्टिक्युलर पॅनल आहे पहिला जो आहे मॅट होता, तर मी त्यांना लाजीबाईला विचारलं मला हा ग्लॉसीमध्ये हवं आहे, पण तुम्ही कसं काय ग्लॉस करू शकता. तर ते म्हटलं की तू टेन्शन घेऊ नको, मी माझं काम बरोबर करतो. त्यांनी पुट्टी वगैरे काय त्यांचं काम केलं टेक्निकल मध्ये माहित नाही, बट टच केलात ना तर तुम्ही ओळखू नाही शकणार
ना हा पर्टिक्युलर पॅनल कधी मॅट होता, एवढा सुंदर अशी फिनिश केलेली आहे आणि मला जसं हवं तसंच झालेलं आहे. फक्त आउटर बॉडी कलर केलेली आहे, जसं की हे पॅनल झाले हे सर्व कलर केलेले आहेत. रिम कलर केलेला आहे. मग रिम म्हणजे आपले जे टायर्स आहेत त्याच्या आतमध्ये जी ही रिम असते ती कलर केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघाल तर चेसी मी कलर केलेली नाहीये. इंजिनला फक्त अर्धाच कलर दिला, इकडे कलर नाही दिला. तर इंजिन न कलर करण्याचं रिझन तुम्हाला लोकांना मित्रांनो सांगतो. अर्धच का इंजिन कलर केलं तर ह्याच्यावरती जर मी डिरेक्टली वरून स्प्रे पेंट केला त्यामध्ये पूर्णपणे त्याच्यावर एक लेअर क्रिएट होणार कलरची आणि इंजिन खूप जास्त हीट करायला लागणार. तर एअर यायला जायला जी जागा असणार ती जागा राहणार नाही, पॅक होऊन जाणार आणि इंजिन खूप जास्त हीट करेल. तर ह्या भीतीने ऍक्च्युली मी नाही केलं. मला पण एक्झॅक्टली नाही माहिती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं, मला एकाने सजेस्ट केलं त्यामुळे मी नाही केलं ते इंजिन. सो मित्रांनो हे सगळं काम तर तुम्ही बघितलं. आता तुम्हाला सांगतो की हे काम मी जे आहे कुठून केलं तर मीरा रोडमध्ये जिंदेल कॉम्प्लेक्स म्हणून आहे. तर त्याच्या समोरच किंवा मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर टाकेलच. तर जिंदेल कॉम्प्लेक्सच्या एक्झॅक्टली अपोजिटमध्ये एक लेन जाते, म्हणजे असा खडबडीत असा रस्ता आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही कोणालाही विचारलं की लालजी पेंटर कुठे आहे तर ते तुम्हाला सांगतील लालजी पेंटरचा. तर त्या व्यतिरिक्त पण इकडे नंबर येतो आहे, तर तिकडे नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून जावा. जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल किंवा तुम्हाला तुमच्या गाडीवर रिपेंट करायचं असेल तर खूप जास्त चांगलं काम आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला लोकांना सांगतो, वेळ बराच लागेल. तर पहिला तर तुम्ही जाताना आपलं नाव म्हणजे कल्पेश राणे ब्लॉग्समध्ये बघून आलो आहे हे सांगू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्राइसिंग देतील. तर हे सगळं काम ओव्हरऑल आपलं जे झालेलं आहे बॉडी आणि रिम्स जे टायरचे रिम्स आहेत ते फक्त आपलं काम झालेलं आहे 4,000मध्ये आणि त्या व्यतिरिक्त 1,500 रुपये जे पार्ट्स खोलून परत फिटिंग करून देण्याचे 1,500 रुपये झालेले आहे, जे की मेकॅनिकला दिलेत मी, म्हणजे पटेलबाईला. कलरचा पार्ट तुमचा लालजीबाईकडे ओव्हरऑल 4,000मध्ये होऊन जाईल. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे ओपन जे पार्ट जे आहेत ते खोलायचे आहेत किंवा लावायचे ते तुम्ही तुमच्या गॅरेजवाल्याकडून सुद्धा करू शकतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला पैसे लागतील. माझं तर ओव्हरऑल काम 5,500मध्ये झालेलं आहे हे गाडीचं पूर्ण रिपेंटचं. आता तुम्हाला सांगतो की गाडीचा मी फक्त रिपेंट का केला, न्यू अपग्रेड का नाही केला आणि गाडी पेंट पण केली तर अर्धीच का केली, चेसी वगैरे का नाही केली. तर मित्रांनो सगळ्यांनी जसं की म्हटलं मला ह्या रिपेंटच्या प्रोसेसमध्ये की तुला अपग्रेडची गरज आहे, अपग्रेडची गरज आहे, एवढा मोठा ट्रॅव्हल तू करतो, मोठ्या मोठ्या राईड्स करतो, तर ऑब्वियस आहे आणि 8 वर्षानंतर ऑब्वियस आहे मला पण अपग्रेडची गरज आहे ही गोष्ट कळालेली आहे. तर येणाऱ्या काही काळामध्ये जरा नीट आहे का, खास करून जुने व्यवहार नीट आहे का, तर येणाऱ्या काही काळामध्ये आपली जी आहे ह्या गाडीचा एक फायनल पर्पस आहे जो अजूनपर्यंत बाकी आहे. मागच्या वर्षीपासून जे लोक फॉलो करतात त्या लोकांना माहिती आहे की कोणती गोष्ट अधुरी राहिली आहे. ती एक अचीवमेंट किंवा ती एक राईड म्हणू शकता की तर माझी एकट्याची अधुरी नाही राहिली आहे, माझी आणि हिची आमच्या दोघांची मिळून अधुरी राहिली आहे. तर ती एक अचीवमेंट, ती एक राईड ती फुलफिल झाली की त्याच्यानंतर आपण मित्रांनो विचार करूया काहीतरी अपग्रेडचा. मी काहीतरी फ्युचर प्लॅन करून ठेवलाय. लेट्स सी काय होतं कसं होतं. तर आता तर आपली डार्क हॉर्स रेडी आहे. तर तिचं येणाऱ्या टायमिंगमध्ये येत आहेत बऱ्याच गोष्टी येत आहेत. तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगत, तुम्ही जसं जसं पुढे बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा. ज्या लोकांना गाडी रिपेंट रिबिल्ड करायची आहे त्या लोकांना ही व्हिडिओ शेअर करू शकता, हा कॉन्टॅक्ट शेअर करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ, कल्पेश राणे ब्लॉग्स. बाय. न्यू राईड कमिंग सून. दिसले गाडी कशी वाटली? चलता है मुझसे मजनू.